हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं, मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं। सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौले सरांना वंदन, आपल्या सर्वांनाही वंदन करून आजचं चिंतन आपण सुरू करतो। मागच्या भागामध्ये आपण एका श्लोकावरती विचार करत होतो। पहिला श्लोक आहे जो स्थितप्रज्ञ लक्षणांची सुरुवात करणारा 55 नंबरचा श्लोक। प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मनैवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते। माऊली भाष्य करतात, म्हणे अर्जुना परियेसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतरायस सुकेशी करीतो असे। जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू, परी विषया माझी पतितू जेने संगे किजे। तो कामू सर्वता जाय, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे। शेवटच्या तिसऱ्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीने त्या श्लोकाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तो कामू सर्वता जाय, ज्याचा सर्वता ही कामना आणि इच्छा नष्ट होतात आणि त्याचे आत्मतोषी मन राहे, जयाचे आत्मतोषी मन राहे, ज्याचं आत्म्याच्या सुखावरतीच त्याचं लक्ष असतं, आत्मसुखाचाच विचार तो सतत करत असतो, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे। असा हा स्थितप्रज्ञ पुरुष असतो, अर्जुनाला वर्णन करून सांगायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की हा स्थितप्रज्ञाचा जो आनंद आहे तो त्याचा तोच भोगत असतो, त्याला कुठल्या विषयांची गरज पडत नाही। त्याचा आनंद कसा असतो? निरपेक्ष असतो। निरपेक्ष म्हणजे कशावरही आधारित नसलेला असा तो आनंद असतो, निर्विषय असतो, कुठल्याही विषयांची त्याला गरज पडत नाही। शब्द स्पर्श रूप रसगंध किंवा मान प्रतिष्ठा धनसंपत्ती या कीर्ती या सगळ्या विषयापासून त्याला आनंद मिळवायची गरज पडत नाही, असा तो स्थितप्रज्ञ असतो। आणि याचाच विचार आपण मागच्या एका त्या भागामध्ये केला होता। ते विषयाच्या मागे धावत नाही, म्हणून तो कसा आहे? आप्तकाम। आप्तकाम शब्दाचा अर्थ आहे जो परिपूर्ण झालेला असतो, आपल्या सुखामध्ये आत्मसुखामध्ये रममान असतो। इथं जो वर्णन केलंय आत्मने आत्मना तुष्ट, तो तुष्ट कुठं असतो? आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्येच तुष्ट असतो, त्याला स्थितप्रज्ञ पुरुष म्हटलेला आहे। त्या शेवटच्या ओळीचा आपण चालू होता विचार, तो कामू सर्वता जाय, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे। ही ओळी लिहून घ्यायची आहे आणि या श्लोकाचा सुद्धा खूप चिंतन करायला पाहिजे। ज्याला खरंच मनापासून परमार्थ करायचा आहे त्यांनी अस्तित्वप्रज्ञांच्या लक्षणांचा अभ्यास खूप करून ठेवावा। ज्याला काहीतरी साधना करायची आहे तर साधनेपर्यंत जाण्यासाठी लागणारी कोणकोणत्या गोष्टी आहेत ती या श्लोकामधून आपल्याला प्राप्त होतील। कसं जगायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कोणती भाषा असायला पाहिजे, आपलं वागणं कसं असायला पाहिजे अंतरंगातलं। बाह्य वागण्यावर भगवद्गीता लक्ष देत नाही। बाह्य वागणं कसं तरी गबाळ्यासारखं असू शकतं, कदाचित उच्च दर्जाच्या एखाद्या साधूसारखं सुद्धा त्याचा वेश असेल, पण हा वेश असून चालत नाही। तर त्यासाठी थोडासा वेश किंवा आवेश, शास्त्र म्हणतं हे वेश किंवा आवेश उपयोगाचे नसतात, त्यासाठी होश शब्द वापरलेला आहे। होश म्हणजे सावधगिरी असायला पाहिजे। वेशामध्ये बाह्यांग असतं, आवेशामध्ये कुठला तरी उन्माद असतो, पण होश ज्यावेळी असतो त्यावेळी सावधपणा असतो।
ज्यावेळी सावधपणा जावे असतो तर सावधपणामध्येच परमार्थ चांगल्या प्रकारे रुजू शकतो. आणि हे वर्णन त्यासाठी या 17-18 श्लोकामधून दिलेलं आहे. भगवद्गीतेचं वैभव या 17-18 श्लोकामध्ये दडलेलं आहे. ज्ञान कसं असायला पाहिजे, ज्ञान कुठं रुजतं, ज्ञानाचे मूळचे अधिकारी कोण आहेत याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. त्यामुळं हे श्लोक समजले, दुसरा अध्याय समजला तर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी समजली म्हणून समजायचं. फक्त पुढच्या अध्यायामध्ये त्याचा विस्तार केलेला आहे. त्या विस्तारासाठी माहिती घ्यायची आहे, फक्त कसं कसं वर्णन केलेलं आहे. हा अध्याय सूत्ररूपानं मांडलेला आहे. त्यामुळे ही जी लक्षणं आहेत, मागच्या एका भागामध्ये आपण पाहिलं होतं, ही लक्षणं म्हणजे या ज्ञानी पुरुषांची आभूषणं असतात. आभूषणं म्हणजे अलंकार आहेत. ते अलंकार ते मिरवतात, वास्तविक ते दिसत नाहीत. आमचे अलंकार वेगळे आणि अशा स्थितप्रज्ञांचे अलंकार वेगळे आहेत. त्यांचे अलंकार अंतःकरणावरती असतात. ते आत्म्याला सजवतात, आत्म्याला नटवतात. आपण शरीराला नटवतो, शरीराला सुशोभित करतो, शरीराला पांघरून घालतो आणि ते आत्मने आत्मना आतुष्ट, ते आतल्या आतुष्ट असतात. त्यामुळे आत्म्याचाच विचार सतत करत असतात आणि आत्मसुखामध्ये रममान असतात. त्यांच्यासाठी विचार केला तर कामू सर्वता जाय, सगळा त्यांचा कामना ज्या इच्छा आहेत मनातल्या त्या सगळ्या नष्ट झालेल्या असतात. इच्छा मेल्यानंतरच आपल्याला पुनर्जन्म टाळता येतो. जेव्हा जेव्हा इच्छा शिल्लक राहते तेव्हा मृत्यूच्या समयी असणारी इच्छा आपल्याला पुढील जन्माला कारणीभूत, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, किंवा हे जन्माचे ते मूळ पाहिले शोधणं, दुःखाशी कारण जन्म घ्यावा असं तुकोबा म्हणतात. सगळे संत एकसारखं बोलत असतात. त्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी, मनापासून ज्याला परमार्थच करायचा आहे, देवाचीच प्राप्ती करून घ्यायची आहे, अन्य कुठलाही हेतू ठेवून तो शास्त्राचा अभ्यास करत नाही, अन्य कुठलाही हेतू ठेवून तो नाम घेत नाही, त्याच्यासाठीच खास करून ही सगळी स्थितप्रज्ञांची लक्षणं आहेत. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. हे आयल्या गेल्याचं काम नाही. ज्याला मनातून, मुळातून, शौर्यानं, धाडसानं, धैर्य दाखवून परमार्थ करायचा आहे, त्याच्यासाठी ही लक्षणं सांगितलेली आहेत. ही साधी गोष्ट नाही आहे. भक्ती तो कठीण सुळावरली पोळी, विरळा तो म्हटलेला आहे, एखादा तो विरळा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. असा विरळा एखादा जो आहे ना, तोच ही प्राप्त करू शकतो. ही सुळावरली पोळी आहे. स्थितप्रज्ञांची लक्षणं पाहिली की आपल्या लक्षात येतं की हा जीवनमुक्त असतो कसा, चालतो कसा, आपल्याला असं जमेल असा प्रश्न पडतो. आणि असा प्रश्न पडायला पाहिजे, मला काय जमेल यातलं घेता आलं पाहिजे. जे जमेल ते या जन्मामध्ये. एक जमलं ना तर जमलं, बरं झालं, चांगली गोष्ट आहे. एक जमलं मला त्यातलं काहीतरी. अनेक लक्षणं सांगितलेली आहेत, त्यातल्या एका लक्षणाला मी अधिकारी बनलो आहे असं ठामपणाने तरी सांगता आलं पाहिजे ना. इथं कामू सर्वताच आहे म्हणतात. नाही सर्वता गेला, सगळी इच्छा संपल्या नाहीत, पण बऱ्याचशा इच्छा तरी संपवाव्यात ना. अशा प्रापंचिक इच्छा काय कामाच्या, स्वर्गसुखाच्या इच्छा काय कामाच्या. अशी इच्छा करावी की ज्यामुळं मोक्षाचीच प्राप्ती होईल. आणि असा विचार भगवंताने या श्लोकामध्ये मांडलेला आहे. माऊली म्हणतात तो कामू सर्वता जाये आणि अजयाचे आत्मतोषी म्हणलं आहे. ज्याचं मन आत्म्यामध्येच प्रविष्ट झालेलं असतं त्याच्यासाठी काही मिळवायचं बाकी राहिलेलं नसतं. तो सतत संतुष्ट असतो. अखंडित संतुष्टता ही त्याचं कायमचं लक्षण असतं. आमची संतुष्टता कधी कधी असते. प्रापंचिक सुखानं आपण संतुष्ट होतो, याला काय संतुष्ट होणं म्हणत नाही, याला सुखी होणं म्हणूया आपण. संतुष्टता जी असते ती स्थिर राहते, ती कधीही जात नाही. त्याला समाधान असा शब्द आहे. त्यामुळे समाधानाचा शब्द अर्थातच संतुष्ट आहे. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. संतुष्ट सततम योगी यथात्मा दुर्निश्चया मय्यार्पित मन बुद्धिर्यो मद भक्ता समे प्रिया. मला कोणता भक्त प्रिय आहे त्याचं वर्णन तिथं केलेलं आहे 12व्या अध्यायामध्ये. त्यामध्ये संतुष्ट शब्द आहे, जो आत्मलाभासारखे किंवा जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे पाऊसे विन न सुखे समुद्र जैसा वारसे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. आत्ता सुंदर ओवीचा तुकडा तिथं आहे बघा, 12व्या अध्यायातली सुरू आहे. वारसे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. पाऊस लागला नाही तरी समुद्राच्या पाण्यामध्ये तसूभर सुद्धा फरक पडत नाही. तसं या स्थितप्रज्ञाच्या आयुष्यामध्ये प्रापंचिक घटनांचा क्रम, संकटाची मालिका जरी आली, दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी हा तसूभर सुद्धा हलत नाही. काय त्याचा रोम सुद्धा वाकडा होत नाही, त्याची भोवई सुद्धा उंचवली जात नाही, त्याच्या बोलण्यातल्या प्रतिक्रिया दिसत नाहीत, असा तो शांत असतो. किती सुंदर वर्णन केलेलं आहे.
कधी कधी वाटतं आपल्याला आपण असं व्हावं जरी वाटणं ही सुद्धा फार सुंदर गोष्ट आहे. असं व्हावं तरी वाटायला पाहिजे, इतकं सौंदर्य त्या श्लोकामधून वर्णन केलेलं आहे. तो काय म्हणतात, वारसे विन सागरू, वारसे म्हणजे पाऊस, पावसाशिवाय सागर, जैसा जळे नित्य निर्भरू, तो दुसऱ्यावर अवलंबून नसतो, नित्य स्वतःवर अवलंबून असतो, नित्य निर्भरू. वारसे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. कोणत्याही उपचाराखेरीज याची संतुष्टता टिकून असते. आम्हाला उपचार लागतात. कंटाळा आला तर फ्रेश व्हायसाठी चहा लागतो, किती आपल्याला अमुक प्रकारचे कपडे लागतात, इकडं लागतात तिकडं, दागिन्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला वापरायला लागतात. चांगलं कोणतरी बोलायला पाहिजे, गोड गोड बोलणारी माणसं जवळ पाहिजे. मला काय काय लागते बघा, म्हणजे मी संतुष्ट होतो. ही काय संतुष्टता आहे का? ही कुणावर तरी अवलंबून आहे. इथं निरुपचारू संतुष्ट जो, त्याला उपचाराची गरजच पडत नाही, असा त्याला काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नसतं. आणि त्यामुळं उदाहरणार्थ काय, मला माझ्याशी बोलायला दुसऱ्या कोणाची गरज लागते का? छोटासा प्रश्न आहे बाबा, आणि याचं चिंतन करावं. मला जर माझ्याशी बोलायचं असेल, कुणाची गरज लागते सांगा बघू? लागत नाही. मला जर दुसऱ्याशी बोलायचं असेल तर मला दुसरं माणूस लागतं. मला काहीतरी दुसऱ्याशी व्यवहार करायचा तर वस्तू लागतात, काहीतरी मला काहीतरी परिस्थिती चांगली व्यवस्थित असायला लागते. पण इथं जर माझ्याशी व्यवहार जर व्हायचा असेल तर कोणच लागत नाही ना. कशाला लागते? म्हणून काय करावं, आपणाशी बोलावं, आपल्याशी गप्पा माराव्या, आपल्याशी संवाद करावा. म्हणजे दुसरी माणसं आहेत की नाहीत आणि ती माझं ऐकतात की नाही याचाही विचार करायची काही गरज नाही. देव माझं ऐकतो, संत माझं ऐकतात, कारण शास्त्र संतांनी लिहिलेले आहेत, त्या शास्त्राचा विचार आपण बोलत असतो. भगवंत माझं ऐकतो ना, संपला विषय. श्री गुरु माझं ऐकतात ना, संपला विषय. हे माझ्याशी बोलणं झालं, हे माझ्याशी बोलणं. आणि माझ्याशी बोलण्यासाठी कोणाची गरज लागत नाही. तसा तो स्वतःमध्ये रमणार आहे, तो काहीच नको म्हणतो. जो स्वतःमध्ये जर रमतो त्याला काही कुणाची गरज पडत नाही. त्याला सगळं आतमध्ये सगळं प्राप्त होत असतं. त्याला आत्मसुख म्हणलेलं आहे. आणि हे आत्मसुख जे आहे की त्याला कशाची गरज पडत नाही. या आत्मसुखाला कुठलंही ते निरपेक्ष सुख असतं, निर्विषय सुख असतं. आणि ह्यामुळं त्याला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडत नाही. एक मोठा राजा आहे आणि त्या राजा एका संन्याशाला भेटायला गेलेला आहे. संन्याशाची एक झोपडी आहे साधू पुरुषाची, आणि त्या साधू पुरुष त्या झोपडीच्या समोर एका लाकडाच्या ओंडक्यावरती सकाळच्या कोवळ्या उन्हाला बसलेले आहेत. आणि ते बसलेले असताना राजा त्याच रस्त्यानं जात असतो आणि म्हणतो एवढे साधू पुरुष आहेत, त्यांचं दर्शन आपण घ्यावं म्हणून दर्शनासाठी उभा राहतो. आणि वास्तविक वाटतं त्यांना याची एक झोपडी आहे, याला काहीतरी द्यावं, याला काहीतरी वस्तू पुरवाव्या. आणि त्यामुळं राजा रथातून उतरतो खाली आणि साधू पुरुषांना नमन करून म्हणतो, हे तुम्हाला काय हवं सांगा, मी माझ्या राज्याकडून नोकरांच्याकडून सगळी पूर्तता करतो, तुम्हाला काय पाहिजे सांगा. त्यावेळी तो साधू पुरुष म्हटला, ते लगेच म्हणले की माझ्या अंगावर ऊन पडायला लागले, कोवळं सूर्याचं ऊन, मी ते सूर्याच्या कोवळ्या उन्हाचं आस्वाद घ्यायला लागलोय, आनंद घ्यायला लागलोय. तू त्या कोवळ्या उन्हाच्या आडवायून उभा राहिलास, तू तेवढा बाजूला हो, दुसरं मला काय नको आहे तुझ्याकडून. ही किती निरपेक्षता आहे बघा, किंवा अनपेक्ष म्हणतो त्याला, अपेक्षा विरहित जगणं म्हणतात त्याला. कशाची कुणाकडूनच काय गोष्टीची अपेक्षा न ठेवली की आनंदाचा पातळी जी आहे, आनंदाचा आलेख वाढत 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 राहतो. अपेक्षा जितक्या कमी तितका आनंद वाढतो. तसा हा आत्म्यात तुष्ट असलेल्याला दुसऱ्या वस्तूची काय गरज आहे सांगा बघू. त्यामुळं याच ठिकाणी विचार केला की तो स्वतःमध्ये रमतो आणि स्वतःमध्ये रमला तर त्याचं समाधान टिकून राहतं. आणि समाधान हेच देवाचं दर्शन, ज्याने पद्मनाभ जोडीला असं म्हणतात. समाधान हे देवाचं दर्शन आहे. समाधान ही श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. परमपूज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान हा वैराग्याचा मुकुटमणी आहे. जे परिस्थिती आपल्यावर आहे त्या परिस्थितीमध्ये ठीक आहे असं मानून आनंदानं जगणं हे वैराग्याची परिसीमा आहे, मुकुटमणी म्हटलेला आहे. श्रेष्ठ दर्जाची अवस्था आहे वैराग्याची. जर आपल्याला समाधान वाटत असेल, तृप्ती वाटत असेल, आपल्या प्रापंचिक आयुष्यामध्ये सुद्धा आपण तृप्त असू, आपल्या माणसामध्ये आपण तृप्त असू,
आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्यामध्ये आपण समाधानी असू, तर याच्यासारखी चांगली गोष्ट दुसरी कोण नाही. त्याला सगळ्यातला श्रीमंत समजला जातो, तो सगळ्यात श्रीमंत आहे. पण ज्याच्याकडे खूप वस्तू आहे, खूप साहित्य साधन संपत्ती आहे, तरी सुद्धा त्याला आणखीन हवंसं वाटतो, तो सगळ्यातला दरिद्र माणूस असं शास्त्रानं म्हटलेलं आहे. ही दरिद्रपणाची व्याख्या आहे. आणि ही दरिद्रपणाची व्याख्या आपल्याला काय लागू करून घेऊ नये. सगळं बरं आहे ना आपलं, मग आणखीन काय पाहिजे आहे? आपलं बरं असते बरं काय, इतरांशी तुलना केली तर आपलं बरं असतं, पण आपल्याला तेच बरं वाटत नाही. ह्या बरेपणातलं बरं शोधणं फार गरजेचं आहे, पण नाही वाटत. अजून असावं, असं असायला पाहिजे होतं, असं नसायला पाहिजे होतं. माझं शरीर मला आवडत नाही, माझ्या शरीराबद्दलच मी तक्रार करतो. दुसऱ्याचा विषय सोडून द्या, दोष पाहायला माझ्या शरीरापासून मी सुरुवात करतो. माझं नाक जरा असं मोठं लांब असायला पाहिजे होतं, आखूड असायला पाहिजे होतं, माझी उंची जरा मोठी असायला पाहिजे होती, माझं पोट जरा कमी असायला पाहिजे होतं, माझं वजन जरा अधिकपणा कमी असायला पाहिजे होतं, माझा रंग असा असायला पाहिजे होता. किती किती म्हणून तक्रारी करतो मग आपल्या शरीराविषयीची. याचा जर विचार केला तर कुणालाच कशातच संतुष्टता वाटत नाही. मग समाधान राहील कसं टिकून सांगा? आपल्याच घरातली माणसं आपल्यालाच आवडत कशी होतात, त्यांना टाकाऊपणाची वागणूक दिली जाते, त्यांची किंमतच कळलीच नाही, त्यामुळे तसा प्रकार घडतो. असं जर घडायला लागलं तर आपण खूप समाधानापासून दूर जातो. समाधान नावाची गोष्ट ही कुठून आणायची नसते, ही चित्ताची एक अवस्था आहे. आणि ही चित्ताची अवस्था प्राप्त झालेला चित्तप्रज्ञ म्हणतात. या म्हणतो ना, आणखीन काय हवं स्वतःला विचारावं आणि कशासाठी हवं. सारखं सारखं पाहिजे 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 वाटतं, अरे पण कशासाठी पाहिजे? त्यामुळं हे समाधान जर टिकून राहिलं तर समाधानातून तयार होणारी समाधी ही सर्वश्रेष्ठ दर्जाची आहे, ती जात नाही कधी. जी समाधानातून मिळालेली समाधी आहे, आपण समाधीचाच विचार करायला लागलो. या तुर्यावस्थेमध्ये असलेले हे स्थितप्रज्ञ असतात आणि ह्या तुर्यावस्थेमध्ये समाधी असते आणि ही समाधी जात नाही, ती लावावी लागत नाही, त्यामुळे ती उतरत पण नाही. ती सतत समाधी असते. ती लावायसाठी कुठल्या तरी डोंगरावर जाऊन किंवा अरण्यात जाऊन थांबावं लागत नाही, कुठला तरी एकांत शोधावं लागत नाही. एवढ्या सगळ्या गबाळ्यामध्ये आणि सगळ्या या पसाऱ्यामध्ये त्याला एकांताचा आतल्या आत अनुभव येत असतो, कारण तो बाहेर भटकतच नाही. त्याचं फिरणं त्याच्या अंतःकरणाभोवती, त्याच्या आत्म्याभोवती असतं. तो आत्म्याभोवती गिरट्या घालतो. आमच्या गिरट्या सगळ्या बाजूनं आहेत, प्रपंचात आपण गिरट्या घालतो, त्यामुळे प्रपंचात फिरणं संपत नाही आणि तो आतल्या आत त्याच्या गिरट्या चालू असतात. केंद्रस्थानाशी तो जोडलेला असतो आणि जोडलेला असल्यामुळं त्याला खूप अशा शांततेचा अनुभव येतो. बाहेरचा परी फिरत असतो, केंद्रस्थानी भयंकर शांतता असते. केंद्रस्थान फिरत नाही, केंद्रस्थानामध्ये एक आरा असतो, मध्ये एक आरा असतो आणि त्या आऱ्याभोवती पृथ्वीचा सुद्धा एक आरा आहे. त्याला काय काय वृत्त म्हणतात, विषुववृत्त काय असेल ते म्हटलं असेल भौगोलिक भाषेमध्ये. त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. पृथ्वी फिरते कारण तो आरामधला जो आहे ना तो स्थिर आहे, केंद्राच्या ठिकाणी आहे तो, आणि त्याच्या भोवती, त्या आऱ्याभोवती पृथ्वी फिरत असते. केंद्रस्थानी भयंकर शांततेचा लाभ होतो. हे केंद्रस्थान ज्याला सापडलं त्याला आत्म्याचं सुख काय आहे याचा पत्ता लागेल. त्यालाच वर्णन माऊली करतात, हृदयामध्ये राम सर्व सुखाचा आराम. कुठं आहे? ज्याला आपण आता आराम म्हणलो, ज्याच्या भोवती हे सगळं ब्रह्मांड फिरतं, तो एक मधला जो आहे खांब सापडला पाहिजे. जेव्हा सापडेल तेव्हा अखंड शांतीचा अनुभव आपल्याला सगळ्या गोंधळामध्ये सुद्धा येईल. ह्या प्रपंचाचा मोठा गोंधळ आहे, या गोंधळामध्ये आणि गलबल्यामध्ये सुद्धा आपण शांती शोधू शकतो. म्हणून समाधानातून आलेली जी समाधी असते ती जात नाही, ती लावावी लागत नाही. समाधीला आता मी बसणार आहे, मग मी माझं काय चित्त एकाग्र करणार आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या उपचारांची त्याला गरज पडत नाही. तो अगदी निवांत असतो, त्याची समाधी उतरत पण नाही. म्हणून हे स्थितप्रज्ञ असतात, हे आतल्या आत फिरत असतात, आतलं दर्शन घेतात, आतमध्ये असतात, त्यामुळं आतलं दर्शनानं ते तृप्त होतात. आतले सगळे देखावे ते पाहत असतात. आणि आत कसला देखावा असतो? काही नाही, आणि हा प्रपंच नाशवंतच आहे, आतलंच शाश्वत आहे असा तो देखावा असतो. त्यामुळं खरं जर सुख बघायचं असेल तर स्वतःकडे आपण वळलं पाहिजे. आपण जगाकडे लक्ष देतो, खूप लक्ष देतो जगाकडे, जेवढं द्यायला नको पाहिजे पण तेवढं देतो. व्यवहारासाठी कुठंतरी लक्ष द्यावं लागतं, पण व्यवहार संपल्यानंतर स्वतःकडे वळलं पाहिजे. जे स्वतःकडे वळतात ना
त्यानं बाहेरचं दर्शन बघायची काही गरजच नाही ना. बाहेर नसतंच दर्शन, दर्शन असतं ते आत, दर्शन आतमध्ये असतं, बाहेर असते त्याला प्रदर्शन म्हणायला पाहिजे. ते बाहेर असतं ना ते प्रदर्शन असतं. प्रदर्शनामध्ये सुख नाही, तिथं अनेकता आहे. बहुशाखा शब्द वापरलाय भगवद्गीतेनं. बहुशाखा म्हणजे खूप तिथं आहे, आणि इथं एकच आहे. एकमेवा द्वितीय असा शब्द वापरलाय श्रुतीनं त्याच्यासाठी. ते एकमेव आहे. एक तत्व नाम दृढ जरी म्हणा, ते तत्व एकच आहे. आणि ते एक तत्व जे आत आहे त्याचं दर्शन आपण जर घेतलं तर ते दर्शन खरं. आणि ज्यावेळी आपण बाहेर भटकत असतो, जगाशी काहीतरी विचारपूस करत असतो, जगाचं खालीवरपणा मोजत असतो, या जगाचे दोष पाहत असतो, त्यावेळी आपण दर्शनापासून दूर असतो, आपण प्रदर्शनामध्ये असतो. आणि या प्रदर्शनामध्ये ऐकलं की आपण काय करायला पाहिजे, या प्रदर्शनातून आपलं मन बाहेरच्या दृश्यातून हळूहळू काढून घेतलं पाहिजे. जर अखंड शांतीचा लाभ पाहिजे असेल ना, तर ह्या गलबल्यातून, गलबल्या वेगळे परब्रह्म जाणावे, दासबोध सांगतो आपल्याला. हे गलबला आहे ना, त्याच्यापेक्षा ते निश्चल तत्व जे आहे ते निश्चल तत्व सापडलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, आणि तिकडं लक्ष गेलं पाहिजे. मोठाच एखाद्याचा जयाचा, माऊलींचे गुहे, जयाचा जठरू, अमृताचा पाजरू जया, काय असं वर्णन आहे की ज्याच्या जठरातून अमृतच बाहेर पडतं त्याला क्षुधा तृषेचा अडसरू काही नाही. त्याला तहान भूक लागेल कशी सांगा बघू. ज्याला आतमध्ये ज्याचं जठर अमृताचं प्रसव करतं, अमृताचं प्रसारण करत असतं, अमृतच बाहेर पडत असतं, ज्याच्या जठरा पोटामध्ये अमृताचा झरा आहे, त्याला भूक आणि ताण कशी लागेल. तसं जो आत्म्यामध्ये संतुष्ट आहे त्याला इतर वस्तूंची, इतर गोष्टीची, ऐहिक सुखाची भूक आणि तहान लागेल कशी सांगा बघू. त्याची सगळी तृष्णा निमालेली असते, शांत झालेली असते, कारण त्याला काय गरज पडत नाही, त्यामुळे त्याला भूक लागत नाही. म्हणून माऊलींची जी ओवी आहे ना, फार चपकल ओवी आहे 9व्या अध्यायातली, की हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. अतिशय आनंदाची कल्पना मांडलेली आहे की हृदयामध्ये या शब्दाचा अर्थ आहे आतमध्ये आत्मसुखाची प्राप्ती आपल्याला होते. का भ्रांतीशी काम विषयावरील भ्रांतीमुळं आपलं मन जगाकडे जातं, आणि जगाच्या सगळ्या ज्या काही गोष्टी चालू असतात त्याच्यामध्ये रममान होतं, आणि त्यामुळं आपली शांती जी आहे ती निघून जाते. पण संतांची शांती मात्र कुठला रस, तर ब्रह्मरस चाकत असते. हा ब्रह्मरस ज्याला कळला ना, त्याला अनेक सुखाची काय आवश्यकता लागत नाही. ज्याला अमृताची प्राप्ती झाली त्याला दुसऱ्या वस्तूची खाण्यासाठी रस कुठला आणखीन पाहिजे. सगळ्यात श्रेष्ठ कोणता, तर अमृत आहे. अमृतत्वाय कल्पते, जे अमृत होतात. अमृत म्हणजे मृत्यूच्या विरुद्धार्थी शब्द आहे. त्यांना मृत्यू नाही, म्हणजे त्यांना संजीवन गोष्ट प्राप्त होते, अमर होतात ते. हे अमर होणं स्थितप्रज्ञांना जमतं, म्हणून आपल्याला त्या पद्धतीने विचार करावा लागेल. तुकोबांचा अभंग आहे, ब्रह्मरस गोडी जयाशी फावली, वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरस गोडी कुणाला प्राप्त झाली, वासना निमाली ज्याची, ज्याची वासना समूळ. हा, आणि इथं माऊली काय म्हणतात, हा कामू सर्वता जाये, आणि जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय. ज्याचा काम सर्वता निघून जातो, म्हणजे वासना समूळ नष्ट झाली, त्यालाच त्याचा अनुभव येतो. म्हणून इच्छेचा अभाव असणं ही अंतःकरणाची अतिउच्च अशी स्थिती आहे. इच्छाच नाही, आणि इच्छा नसल्या की स्वतंत्र ध्यान आणि समाधी करावी लागत नाही. ती समाधीचीच अवस्था असते. बघा, एकदा शांत बसायचं आणि आपल्याला काही नको या अवस्थेपर्यंत यायचं. थोडंसं श्वासाकडे लक्ष द्यायचं किंवा नाम चालू ठेवायचं, आणि नाम म्हणता 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 दुसरा कशाचाही विचार सोडून द्यायचा. हळूहळू नामाचं सुद्धा जे बोलणं आत्म जे ओंकार होतात तेही बाजूला जराशी पडतात, आणि आपल्याला शांत वाटायला लागतं. त्यावेळी इच्छा सगळ्या शांत होतात. अशा शांत झालेल्या इच्छेचा अभाव ज्याला आपण म्हणतो, आणि त्यावेळी होते काय, तर अखंड शांतीचा आणि आनंदाचा अनुभव त्याला येत असतो, आणि आपणही शांत होतो. त्यामुळं आपल्या इच्छा संपवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्थितप्रज्ञाकडे जाण्याचा मार्ग आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं एखादं तरी आपल्याकडे यायचं असेल तर इच्छा हळूहळू कमी करत त्या अगदीच सर्वता जाय म्हटलेलं आहे. प्रजाहती यदा कामान सर्वान, काय म्हटलेलं आहे माऊली म्हणतात, प्रजाहती यदा कामान
सर्वान पार्थ मनोगता, सगळ्या इच्छा, सगळे मनोगत, सगळ्या कामना जेव्हा नष्ट होतील तेव्हाच खऱ्या अर्थानं तो शांतीचा अनुभव, आत्मसुखाचा अनुभव प्राप्त होणार आहे, तोपर्यंत मिळणार नाही. त्यामुळं शक्यनी अशक्य असा एक विवेक करावा. परमपूज्य मंदाताईंच्या बोलण्यातील हा एक गोष्ट आहे की ते म्हणतात की शक्य आणि अशक्याचा विचार करावा. ह्यापूर्वीही कदाचित मांडला असेल इतर प्रवचनामधून, पण तरीसुद्धा ते पुन्हा पुन्हा लक्षात ठेवण्यासारखे आहे, म्हणून आता परत आपण त्याचं बोलणं काढलं. प्रपंचामध्ये काय शक्य आहे? प्रपंच शक्य आहे की परमार्थ शक्य आहे? ह्यातला अशक्य काय आहे आणि शक्य काय बघितलं पाहिजे ना. इच्छा पूर्ण करणं आणि इच्छा संपवणं ह्यातलं शक्य कोणतं आहे? इच्छा पूर्ण होतात का? नाही. एक इच्छा निघाली आणि ती पूर्ण व्हायची आहे तोपर्यंत दुसऱ्या इच्छेला ती जन्म देऊनच जाते. मला कार घ्यायची आहे घरामध्ये, तर कार घेता घेता दुसरा एखादा फ्लॅट आणखीन एक असावा अशी इच्छा मनामध्ये येते. त्यासाठी मी प्रयत्नाला लागतो. एका इच्छेतून दुसरी इच्छा जन्माला येते आणि त्यामुळे इच्छा कधी संपतच नाही. मग त्या संपवत बसूया का? म्हणजे त्या पूर्ण करीत बसूया का? संपवत नव्हे. त्या इच्छा पूर्ण करता येतील का? नाही, ते शक्य नाही. पण इच्छा संपवणं शक्य आहे की नाही? आहे. इच्छा संपवणारी लोक, स्थितप्रज्ञ लोक आपल्या आसपास किंवा होऊन गेलेली त्यांच्या चरित्रामधून आपल्या लक्षात येतं की त्यांनी इच्छा संपवल्या आणि ते उच्च कोटीला गेलेले आहेत. ज्यांच्या इच्छा संपलेल्या आहेत ती शांतीचा अनुभव घेतात. मग कुणाला घेता येईल? अगदी प्रापंचिक गृहस्थाश्रमामध्ये असताना सुद्धा हा अनुभव घेता येईल. त्यासाठी न लगे जावे काही वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नारायण घरात येतो म्हणजे काय येतं घरात? आनंद घरामध्ये प्रवेश करतो. आणि आनंदाने प्रवेश एकदा केला ना की मग तो नारायणाचाच प्रवेश असतो. नारायण म्हणजे आनंदाचं दुसरं नाव नारायण आहे. ईश्वर कोण आहे? विठ्ठल कोण आहे? राम म्हणजे आनंद आहे, कृष्ण म्हणजे आनंद आहे, विठ्ठल म्हणजे आनंद आहे. त्यामुळं वेगळा कोण विठ्ठल विठ्ठल भेटायला येणार नाही. ती शांती, तृप्ती, आनंद सगळे जे आहेत ना हे कृष्ण राम यांचीच नावं, दुसरी नावं आहेत. तर हे घरामध्ये येतील. म्हणून शक्य काय अशक्य काय याचा नेहमी विवेक करावा. सारासार विवेक म्हणतात. सार आणि असाराचा विवेक करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही जेव्हा गोष्ट घडते तेव्हा अखंड शांतीचा आपल्याला अनुभव येतो. तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात. काम नाही, काम नाही झालो पहा रिकामा. आता त्या झालो पाही रिकामा, आता उरल्या काय नुसत्या चेष्टा म्हणतात. नुसत्या चेष्टा आता म्हणजे नुसत्या क्रिया उरलेल्या आहेत. त्या क्रिया म्हणून आता उपकारापुरता उरलेलो आहे मी. पण काय झालं? काम नाही झालो पहा रिकामा. ही फार मोठं आपल्याला उद्बोधन केलेलं आहे तुकाराम महाराजांनी. माझ्याकडे आता काम शिल्लक राहिलेला नाही. वर्णन करताना पंचदशिकार वर्णन करतात बघा. धन्यहम कर्तव्यमेन विद्यते किंचित, धन्यहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. ही गीता पंचदशिकारांचं वर्णन आहे बरं का. पंचदशी असं सांगते की मी धन्य आहे. का धन्य आहे मी? तर कर्तव्यमेन विद्यते किंचित, माझं काय कर्तव्यच उरलेलं नाही, त्यामुळे मी धन्यतेचा आणि आनंदाचा अनुभव घ्यायला लागलेला आहे. हे आत्मनेम आत्मना तुष्टाचं वर्णन आहे बरं काय. मी धन्य झालो. कधी धन्य होतो? जेव्हा माझ्या ह्या इच्छा सगळ्या संपुष्टात येतात, माझी कर्तव्याची बाजू संपुष्टात येते आणि म्हणतात प्राप्तव्य सर्व मध्य संपन्न. म्हणजे जे प्राप्तव्य व्हायचं आहे ते प्राप्तव्य मला आता प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे मी धन्य आहे. तुकाराम महाराज दुसऱ्या भाषेत मराठीमध्ये बोलतात. काम गेला झालो पारी कामा. आणि हे धन्य हो म्हणणारे जे पंचदशिकार आहे ते तुकारामांचीच भाषा बोलतात किंवा पंचदशिकारांची भाषाच तुकोबा बोलतात. फक्त ते त्यांच्या भाषेमध्ये बदल आहे. म्हणून मी धन्य आहे कारण मला कर्तव्य आणि प्राप्तव्य दोन्ही उरलेले नाही. धन्य हम, मला कर्तव्य उरलेलं नाही. प्राप्तव्य म्हणजे काय प्राप्त करायचं उरलेलं नाही. त्यामुळे मी शांतीचा अनुभव घेतो. मी अगदी गाढ शांतीचा अनुभव घेतो. का? मला मिळवायचं काही शिल्लक राहिलेलं नाही. आता धावायचं शिल्लक राहिलं नाही. खुंटली या धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटली या धावा तृष्णेची या. म्हणजे माझं आता धावाची जी तृष्णा धावत होती ना ती तृष्णा आता शांत झोपलेली आहे. त्यामुळे मी शांतीचा आनंदाचा अनुभव घेतो. म्हणून हा सुद्धा म्हणतो काम नाही झालो पहा रिकामा. तुकोबाची भाषा जर बघितली, तुकोबांची काय बोलतात? काम नाही. एक मराठी अर्थ, एक संस्कृत अर्थ, दोन शब्द आहेत बघा कामचा.
ह्या मागच्या वेळी आपण बोललो त्याबद्दल. काम म्हणजे काहीतरी काम करणं, कर्तव्य, काम. आणि दुसरा काम शब्दाचा अर्थ इच्छा, कामना. कामना म्हणजे इच्छा, काम म्हणजे इच्छा. आणि दुसरं काम म्हणजे काम, आपलं कर्तव्य, आपण जे काहीतरी जबाबदाऱ्या पूर्ण करत असतो ते काम. हे काम म्हणजे मला काम गेला, एक काम गेला. 2 वेळा म्हटले ते, काम गेला, काम गेला, झालो पहारी कामा. 2 वेळा म्हटले, यावर अर्थ निघतो एक काम गेला म्हणजे माझं कर्तव्य करायचं निघून गेलं आणि कृतकृत्य मी झालो, मी प्राप्तार्थ झालो. माऊलींची भाषा देखील प्राप्तार्थ जे झाले त्या काय कर्तव्य असे न उरले, काय कर्तव्य काय उरलं नाही. लोकांलागी, लोकांसाठी काम करतात ते फक्त, दुसरं काय त्यांना कर्तव्य उरलेलं नसतं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. कुणावर उपकार करण्यासाठी? जगावर उपकार करण्यासाठी. आता मी जिवंत आहे, किंवा मी जे बोलतो काहीतरी लिहितो ते जगासाठी लिहितो बोलतो, असं त्यांचं मत आहे. म्हणून ते 2 वेळा बोलले बघा, काम नाही, काम नाही. मग काम, पहिला शब्द आहे काम, म्हणजे काम काहीतरी कर्तव्य, मला काही कर्तव्य उरलेलं नाही. आणि दुसरं काम आहे ते म्हणजे प्राप्तव्य, काय उरलं नाही. प्राप्तव्य म्हणजे इच्छा, इच्छा काय उरली नाही, माझी कामना सगळी नष्ट झाली. आणि कामना नष्ट झाल्यामुळं मी जो अनुभव आता घेतो हा शांतीचा अनुभव घ्यायला लागलेला आहे. फार खोचक शब्द आहे आणि अभंग सुद्धा अत्यंत मार्मिक अभंग आहे, की ज्या आपला जो विषय चालला तो कामू सर्वता जाय, जयाचे आत्मतोषी मन राहे. कुणाचं आत्मतोषी मन राहतं? ज्याचा काम, ज्याची इच्छा किंवा वासना निमाल्या ठाईच्या ठाई. तुकाराम महाराज म्हणतात तिथंच वासना निमून जातात. म्हणजे जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी, तो शांत होतो. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आता सगळं निघून जातं आणि निघून गेल्यानंतर अखंड शांतीचा तो अनुभव घेत असतो. म्हणजे या अभंगामध्ये मार्मिकता अशी आहे की काम गेला, काम गेला, झालो पहा रिकाम. मला रिकाम पण जर आयुष्याच्या शेवटी जर हवा असेल तर मला माझे 2 प्रकारचे काम घालवावे लागतील, तुकाराम महाराजांनी सांगितलेले. आणि पंचदशिकार सुद्धा तेच सांगतात, कर्तव्य मेन विद्यते. दुसरी गोष्ट प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्नम, म्हणजे मला प्राप्त करायचं होतं ते प्राप्त करायचं काय शिल्लक नाही. माझं जे कर्तव्य होतं समाजासाठी होतं, कुटुंबासाठी होतं, माझ्या शरीरासाठी होतं, ते सगळं करून मी टाकलेलं आहे. आता मी काय करू? आता माझ्याकडे काय नाही, म्हणून मला काम नाही. आता आमची एखादा रिटायर झालेला माझ्यासारखा माणूस म्हणेल, काय रिटायर झालो आता, काम नाही, काम नाही. म्हणजे हे म्हणणं सोपं नाही. नुसतं म्हणायचं आहे काय काम नाही मला, अरे काम नाही पण दिवसभर बिझीच असतो ना. उलट जेवढं काम नोकरीत असताना नसतं तेवढं रिटायर झाल्यावर कामाची पद्धती वाढायला लागतात, कारण त्यांना काही टाइम टेबलच नसतं ना त्यांच्या कामाला. मग काय करायचं आहे, भाजी आणायला जायची आहे, चला वाया जा आणि जावा, कारण ते रिकामच असतात. औषधं घेऊन यायचे आहेत मेडिकल स्टोर्समध्ये, पाठवा त्यांना, कारण ते रिकामेच आहेत. मुलांना शाळेला पोचवायचं आहे, पाठवा त्यांना. कुठेतरी बारशी लग्न यांची आमंत्रणं घ्यायची आहे आणि तिकडे जायचं आहे, पाठवा यांना. पोस्टात काहीतरी पासबुक भरायचं आहे, बँकेत जायचं आहे, पाठवा यांना, कारण यांना काय काम नाही, काम नाही, रिकामाच झालाय ना. हे रिकाम पण नाही, हे रिकाम पण नाही, भरले पण आहे. हे रिकामपण तुकोबानीच फक्त अनुभवलेलं आहे. आपल्याकडे रिकामपण कधी येईल, खरंच माझी इच्छा निमाली का, शांत झाली का, मला काय मिळवायचं, काय बोलायचं, काय खायचं शिल्लक राहिलं नाही का, काय काय खाऊसं वाटतं, काय वापरावंसं वाटतं, काय दागिने वाढवावेसे वाटतात, घरं बांधावीशी वाटतात, नाही काय जर वाटत असेल ना तर अजून काम शिल्लक आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट. मुलांसाठी काहीतरी करायचं आहे, नातलगांसाठी काय करायचं आहे, या कर्तव्याच्या बाजू आहे. या कौटुंबिक कर्तव्य आहे. या कर्तव्यामधून सुद्धा बाहेर पडायला पाहिजे. मग म्हणता येईल तुकोबांसारखं, काम नाही, काम नाही, झालो पार कामा. म्हणून पहिला काम जो आहे, मी धन्य आहे, धन्य हम, मी धन्य आहे, मी धन्य आहे, 2 वेळा म्हणतात ते. धन्य काय, मी 2 वेळा म्हणतात. एकदा कर्तव्याच्यातनं रिकामं झालं म्हणून धन्य आहे, एकदा प्राप्तव्यामधून रिकामं झालं म्हणून धन्य आहे. दोन्ही वेळी मी धन्य आहे. ही धन्यता आपल्याला आली तर मी स्थितप्रज्ञाच्या लक्षणांच्या जवळपास गेलो असं समजायला हरकत नाही. मी स्थितप्रज्ञाच्या लक्षणाबद्दल आपण जो कामू सर्वता जाय, सगळ्यांचा कामनी निमाला ना, त्या ठिकाणी ही धन्यता प्राप्त होते. पण तुकोबा बोलता बोलता आणि म्हणतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेक काही काम नाही आता. मला म्हणतात एक काम आहे, हा नाही का काम, एक काम आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक काम मात्र आम्हाला आहे. ती चांगलं काम आहे भाजी आणण्यापेक्षा. कुटुंबामध्ये जाऊन
सून किंवा नातवंड किंवा ह्यांच्या काहीतरी गोष्टी त्यांच्यात हस्तक्षेप करण्यापेक्षा हे काम चांगलं आहे, पण हे काम जर अंगीकारलं तर सगळ्या सर्व सुखाची बरसात आपल्यावरती होऊ शकते. पण तसा विचार केला तर ना, म्हणून इथं म्हणलेलं आहे की मी धन्यता जी अनुभवतो ही धन्यता फक्त या कर्तव्यातून मुक्तता झाल्यानंतरची आहे आणि प्राप्तव्यामधून मुक्तता झाल्यानंतरची आहे. आता मोक्ष काय हे प्राप्तव्य आहे का? नाही, कारण ते प्राप्तच मूळचं आहे. मग मी कुठं मिळवायला निघालो? आनंद हे माझं स्वरूप आहे, सुख हे माझं स्वरूप आहे. त्यामुळे सुखाची धावाधाव मला संपली, त्यामुळे प्राप्तव्यही नाही. काय बोलायचं आणि काय करायचं आहे? शिल्लक राहिलेलं आहे काहीच नाही, कारण आत्म्यातलं सुख मी भोगतो आहे. आत्मनम आत्मनातुष्टा शब्द वापरलेला आहे. आत्मनेम आत्मनातुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते. कुणाला स्थितप्रज्ञ म्हणायचं? ज्याचं सुख, जो सुख भोगतो ते आत्म्यावर अवलंबून राहून भोगतो. अवलंबून राहणे हा शब्द जरासा चुकीचाच आहे, तरी सुद्धा आपण बोलूया अवलंबूनतेचं सुख कशावर नसतं. त्याला कशाच्या कुठल्या बोलण्याची, कोणीतरी नमस्कार करण्याची, कोणीतरी खाऊ घालण्याची, कोणीतरी जेवायला घरी बोलवण्याची, त्यांचं चहा पाणी विचारण्याची काहीही गरज वाटत नाही. इतके ते तुष्ट असतात. परमपूज्य काकांच्याकडे बघितलं की ही गोष्ट आपल्याला लक्षात येते की धन्य होम म्हणजे काय? तर परमपूज्य काका, दुसरं कोण धन्य दिसत नाही आपल्याला. आणि ह्यांच्याकडे ही धन्यता बघून आपल्याला खूप शिकता येईल. स्थितप्रज्ञाचा अभ्यास करताना त्यांच्या समोरच बसल्या, त्यांच्या सहवासात राहायला लागलो, त्यांचे विचार आपण अभ्यासाला लागलो की लक्षात येतं की स्थितप्रज्ञ कुठं गीतेत आहे. हा स्थितप्रज्ञ माझ्या समोर आहे श्रीगुरूंच्या रूपात. हे जर आपल्याला लक्षात यायला लागलं तर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं ही स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहे. त्यामुळे हा विचार फार महत्त्वाचा आहे की इथं जे सांगितलेलं आहे की सगळ्या वासना ज्याच्या पूर्ण होतात, कामना सगळ्यांच्या निघून जातात, कुठल्याही प्रकारची मनोरथ राहत नाहीत, मनोगत काही नाही, तो मनात काय बोलत नाही, बोलणंही संपलेलं असतं, शांत झालेलं असतो, तो एकदम शांत होतो. आणि हे शांत होणं फार गरजेचं आहे आयुष्यामध्ये. प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला ही शांतता सापडणार नाही. कितीही जन्म प्रपंच केला तर प्रपंचात शांतता नाही. असा अनेकांचा आलीत किती नाही गेलीत किती, किती कुणाकुणाच्या प्रॉपर्टी होत्या. मना सांग पा रागोना काय झाले, अकस्मात ही राज्य सर्व बुडाले गेलं नाहीच झालं. किती त्याची घरं चांदीची लंकेतली होती, सोन्याची घरं किती होती, अभिलाषा संपली नाहीच ना. तरी सुद्धा तो प्रतप करायचा की मला कायमचं काय पद प्राप्त व्हावं, अविनाश पद प्राप्त व्हावं, मी कधी मरू नये, अशी तप त्या राक्षसाने केलेली आपल्याला बघायला मिळतात. पण या तपातून जायचं तसं गेलेतच ना. 1400 वर्ष आयुष्य भोगलेले चांगदेव महाराजांना सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये शरीर पकडण्यामध्ये, शरीरावर अवलंबून राहण्यामध्ये सुख नाही हे कळून चुकलं ना. आणि हे जेव्हा कळून चुकतं त्याच वेळी शांतीचा अनुभव येतो, समाधानाचे प्राप्त होते. आणि समाधान जे आहे ते कुठं, समाधान हेच दर्शन कुठलं भगवंताचं, समाधान हे दर्शन. आणि हिथं जे वर्णन केलेले 2-3 ओव्या ज्या आहेत हे समाधानाचंच वर्णन केलेलं आहे. म्हणून हा श्लोक जो आहे हा सूत्ररूपान आहे. हा पुढच्या श्लोक सगळे ह्याला धरून चालतात. आता पुढचे दुःखेषु उद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा, पुढं आता आपण बघत जाणार आहोत ना. ते सगळे श्लोक आहेत याच्यावरती अवलंबून आहेत. 2 स्थिती सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे आत्म्यात तुष्ट असणारा जो असतो तो, आणि ज्याचे सगळ्या कामना नष्ट झाल्या तो. अशी 2 लक्षणं स्थितप्रज्ञाची या श्लोकामधून आणि या ओव्यांच्या मधून माऊलींनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून याचा विचार जरा पूर्ण करावा आणि ही 293 नंबरची ओवी चिंतनात घ्यावी. 55 नंबरच्या श्लोकाचा परत अभ्यास आपण स्वतंत्रपणे करावा, मार्गदर्शनाकडून आणखीन जाणून घ्यावं असे एक आहे. म्हणून इथं म्हणतात प्रजा हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मने आत्मना सृष्ट स्थितप्रज्ञस्त दोषते. माऊली बोलतात म्हणे अर्जुना परेशी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेशी करीतू असे. तो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेने संगे. तो कामू सर्वता जाय जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. एक स्थितप्रज्ञाचं लक्षण यामधून सांगितलेलं आहे. अजूनही पुढे स्थितप्रज्ञांची लक्षणं येणार आहेत, पण चिंतन करावं आणि त्या चिंतनातून त्यातलं कुठलं लक्षण आपल्यापर्यंत घेता येईल, कोणता अभ्यास कशी साधना करता येईल
फारशी साधना त्याच्यासाठी नाही, याच्यासाठी मनातनं सोळा टाकावं लागतं सगळं. एक टाकत पुढे पुढे या लागतं. ध्यानात कसं आपण जातो, मन बुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, नच श्रोत्र जीवा नच घ्राण नेत्रे नच योम भूमीर्ण, हे सगळं वर्णन करते ना आत्मषटकमध्ये. मी काय नाही, मन नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मग कोण नाही कोण नाही कोण नाही, मग आहेच कोण, तर कोणच नाही लक्षात येतं. ही ध्यानातली प्रक्रिया जशी आहे तशी या इच्छा, ज्या प्रापंचिक इच्छा आहेत, ऐहिक सुखाच्या इच्छा आहेत, हळूहळू हळूहळू त्या करत 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 त्या कमी करत करत एवढीच इच्छा राहावी काय, जगण्यासाठी खावं लागतं, जगण्यासाठी झोपावं लागतं, आणि जगण्यासाठी जर काय मागायचं तर बोलावं लागतं. एवढ्याच थोड्याशा इच्छा राहिल्या तर स्थितप्रज्ञांची लक्षणं रुजल्यासारखं होईल. आपण त्याच्यावरती अभ्यास करावा. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.